तर हा बघू शकता यामध्ये चुना आहे, हा लावणार आहे मी. हॅलो मित्रांनो, तर गुड मॉर्निंग आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता वाजले 10 आणि मी काय करायला लागले ते तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता या ड्रममध्ये आहे चुना, तो मी पाणी टाकलेलं आहे आणि पूर्ण मिक्स केलेलं आहे. आणि हा चुना काय करायचा आहे तर हा झाडांना लावायचा आहे. तर तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता या आंब्याला लावलेला आहे आणि सर्व आंब्याला लावायला लावलेला आहे. इकडे बघू शकता. तर बघू शकता बाबा चाललेला लावायला आणि सगळीकडे चुना लावायला लावलेला आहे आणि आहे तिकडे आहे. आणि चुना कसा लावतात आंब्याला हे तुम्हाला मी दाखवतो. तर चला. आणि बघू शकता इकडे आमची किती कसाड आहे गवत, या गवतामधून मी चाललो. आई बोलते का एवढे गवतामधून येऊ नको, तरी पण मी चाललो आहे कारण की इकडे साप खूप आहेत ना आमच्याकडे. तर दाखवतो. तर बघू शकता आई लागली चुना लावाय आंब्याला. तर ब्रशने लावते ना. संपला का सर्व? तर बघू शकता संपलेला आहे. त्यामध्ये अजून किती लावणार? अजून तर टाइम आहे, अजून लाव. 12 वाजेपर्यंत लाव तू, कारण की मी भात लावलेला बनवाय. तू ये नंतर भाजी बनव, केल्यानंतर आंबे चांगले राहतील म्हणून हा चुना लावायला लावलेला आहे आंब्याला. कारण की टोटल आंबे आहेत 500च्या वर आंबे आहेत. तर एवढ्या आंब्यांना लावायला टाईम खूप जाईल आणि आधीच सुरुवात केलेली आहे. आणि आता किती 60-70 आंब्यांना चुना लावलेला आहे. तर अजून लावायचा बाकी आहे. तर आईनं ती गेले तिकडे चुना लावतात, तोपर्यंत मी भात भाजी करून घेतो. तर तुम्हाला सांगतो झाडाच्या बुडावरती चुना का लावतात, कारण की झाडाची बचाव करण्यासाठी. कारण की झाडावरती मुंग्या वगैरे चढतात किंवा इकडे विझवी लागते, ती होऊ नये म्हणून. कारण की हा चुना लावलेला आहे. त्यामध्ये एक छोटीशी बॉटल आहे, दवा आहे, तो तीसुद्धा टाकलेला आहे. कारण की मुंग्या वगैरे मेल्या पाहिजेत, कीटक मेले पाहिजेत त्यामुळे. तर हेच कारण आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढं जाता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.